च्या सुरुवातीला या घडीची या तासाची अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी भारतात आणल्यानंतर तहव्वूर राणाचा पहिला फोटो आता एबीपी माझाच्या हाती लागलाय। एनआय मुख्यालयात नेतानाचा हा राणाचा फोटो आहे। एनआयने तहव्वूर राणाला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर आता त्याची चौकशी केली जाणार आहे, कोर्टासमोर त्याला सादर केले जाणार आहे। तत्पूर्वीचा हा राणाचा पहिला फोटो आता एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। आज संध्याकाळच्या दरम्यान त्याला भारतामध्ये आणलं गेलं, त्यानंतर त्याची विमानतळावरच वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर आता त्याला कोर्टामध्ये हजर करतानाचा हा एक फोटो आहे। भारतात आणल्यानंतरचा हा राणाचा पहिला फोटो आता एबीपी माझाच्या हाती लागलाय। एनआय मुख्यालयात नेतानाचा हा राणाचा फोटो असल्याची आता माहिती मिळते। त्यामुळे अतिशय आता एक महत्त्वाचा जो टप्पा आहे तो पूर्ण झालेला आहे आणि यानंतर आता पुढे काय नेमकं घडतंय आपण जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, हा पहिला फोटो हाती लागलाय आणि आता नेमकं काय सुरू आहे, काय नेमक्या घडामोडी घडतायत? दीपक, नक्कीच तहव्वूर राणाला दिल्लीत आणल्यानंतर आणि भारतीय तपास यंत्रणांच्या हाती लागल्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलेले आणि तहव्वूर राणाच्या मुसक्या आवळल्यात। हा पहिला फोटो संपूर्ण देशासमोर एनआयएने आणलेला आहे। एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलेलं असताना 26/11 आणि मुंबई हल्ल्यातील एक मोठा आरोपी मास्टर माइंड असं ज्याला म्हटलं गेलं आणि हा तहव्वूर राणा जो पाकिस्तानी सैन्यात होता तो आयएसआयचा एजंट असल्याची शक्यता आहे, ज्याने आज संपूर्ण बेत आखला, सगळ्या दहशतवाद्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवल्या। त्या तहव्वूर राणाला अखेर भारतीय तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलेले आहे। स्वाभाविक भारतीय तपास यंत्रणांच्या आजवरच्या इतिहासातील हा एक मोठा क्षण आहे आणि तहव्वूर राणा ज्यांनी भारतावर हल्ला करण्याचा बेत आखला होता त्याला अखेर जस्टिस पर्यंत, न्यायदंडापर्यंत आणलेले आणि तो फोटो आज संपूर्ण देशासमोर, संपूर्ण जगासमोर आहे। जेव्हा 17 वर्षांपूर्वी मुंबईमधील निरपराध निष्पाप लोकांना मृत्यूच्या घाटावर उतरवणाऱ्या या तहव्वूर राणाला अखेर आपण या भारतामध्ये फरफट्यात आणण्यात आलेला आहे। सोमेश, अपडेट घेतच राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।